तर नमस्कार मंडळी, आज आम्ही इल्लो अशा धबधब्यावर जो खूप लोकांपर्यंत पोहोचक नाही असा, आणि तो धबधबा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील वज्राट गावामधील वजर धबधबो. वर्षा पर्यटन म्हटला की तोंडार नाव येता ता आंबोलीचा, पण पर्यटनाच्या दृष्टीने बघूक गेला तर ह्यो धबधबा पण तितकोच महत्वाचो असा. आज आम्ही धबधब्यावर इल्लू खरा, पण पाऊस असल्यामुळे पाण्याचा वेग पण जास्त होतो. पाणी असून वाट काढली आणि आम्ही इल्लू धबधब्याच्या वरच्या साईडीन. डोंगरदऱ्यातून खळखळ आवाज करीत वाहत येणारा पाणी आणि निसर्गाचा विलोभनीय असा रूप पाहून मन मोहित नाही झाला तर नवलच खरा. वरसून खाली उतरलो आणि पुन्हा गेलो धबधब्याकडे. म्हटलं इलू तर व्हायच न्हावून जाऊया. मी या मित्राला विचारलं त्या इलो येतो धबधब्यावर न्हाताय काय, तर तो जीन्सची पॅन्ट घालून दिलो. तर माका एकदम खुलखुलीच भरलेली. पाण्यात उतरायच्या आधी थैल्या स्थानिक लोकांकडून आधी धबधब्याची पूर्ण माहिती घेतलोय. तर मंडळी, या धबधब्याचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्यो धबधबा उंची कमी असा आणि धोकादायक नसून एकदम सुरक्षित असा. तुमका जर आतमध्ये उतरायला न्हावची इच्छा झाली तर बिंदास्त नाही, आणि पाणी पण कमरेपर्यंत असा. तर मंडळी, वर्षा पर्यटनाचा तुमका मनसोक्त आनंद लुटूचा असा तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत इकडे नक्की भेट द्या. आणि शासनाक एक विनंती असा की सिंधुदुर्गातली जी पर्यटन स्थळा अपरिचित असत आणि लोकांपर्यंत पोहोचक नाही असत त्या पर्यटन स्थळांचा विकास करावा, जेणेकरून पर्यटकांचं इकडे येण्याचा कल वाढत आणि एक स्थानिक लोकांका रोजगाराची संधी निर्माण होईल.